टाइम लगता है, फिक्स एग्जैक्ट 5 बजे एंट्री बंद हो जाती है ऊपर से। तो पहले अपन फोर्ट विजिट कर लेंगे। तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला उदयपूरचा आहे दुसरा दिवस आणि आज आपण चाललोय राजस्थान मधल्या अशा एका किल्ल्याकडे ज्याची भिंत चीनच्या ग्रेट वॉल नंतर जगात दुसऱ्या क्रमांकाची मानली जाते। आणि हा फक्त किल्ला नाही तर मेवाडच्या इतिहासाचा अभिमान आहे। तर खूप मस्ती करूया, खूप धमाल करूया आजच्या व्लॉग मध्ये। गाइस तुम्ही बघू शकता इकडे शंकर महादेवाचं मंदिर आहे। ये शिव टेम्पल है जहाँ पे परशुराम महादेव ने तप किया था, जहाँ से उनको अमल फल की प्राप्ति मिली थी। इसी के साइड में एक ऊंची अरावली हिल से चोटी से पानी निकलता है, वो है अपने बनास नदी का उद्गम स्थल। तो यहाँ से निकलता हुआ सीधा अपना गुजरात में जो बनासकांठा वाली जो रिवर है उसका मेन जो उद्गम स्थान है वो यहाँ से। तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवतो मंदिर। सो एक प्लेस आमचं झालंय, आता आम्ही जातोय दुसऱ्या प्लेस वरती। Hello guys, we are now going to some other place. We have just completed darshan of mandir and now we are heading to Kumbhalgarh. Yes. So we'll see you soon. Bye. गा लेता है तो गाना की खूब है, 4 बज गए अभी बाकी है। सो गाइस बड़ा मसला हो गया यहाँ पे, गाड़ी का टायर फट गया है। कौन सा वाला? ये वाला ना। पार्टी कौन बसलेलं? आमची गाडी इथे बंद झालेली आहे, त्याची टायर जरा पंक्चर झालेली आहेत। सबस्क्राइब करा। आणि आमची गाडी त्यांना हेल्प करते आहे। हे बघा हे ड्रायव्हर काका किती हेल्प करतात आहेत फास्ट, कारण की पुढचे स्पॉट आम्हाला कुंभलगड आहे आणि तिथे आम्हाला लवकरात लवकर आता पोचायचं आहे। मित्रांनो बघू शकतो इकडे बकरीचा पाय बांधलाय, तर तिचा पाय तुटला नाहीये, ती जास्त पळते इकडे तिकडे जाते म्हणून तिचा पाय बांधून ठेवलाय। सध्या आपण जातोय घाटातून, दोन्ही बाजूला अरावलीचे डोंगर, शांत वातावरण आणि हेवी सिनेमॅटिक व्ह्यूज आहेत। बाईक राईड आणि रोड ट्रिप लव्हर्ससाठी हा रूट एकदम परफेक्ट आहे। समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची ही 1100 मीटर आहे, त्यामुळे तुम्हाला वरून अगदी राजस्थानचे पॅनोरॅमिक व्ह्यू बघायला मिळतील। इतिहास, डोंगर आणि ॲडव्हेंचर सगळं एकाच प्रवासात तुम्हाला आज अनुभवायला मिळेल। राजस्थानच्या अरावली पर्वतरांगांमध्ये लपलेला हा भव्य किल्ला आज तुम्हाला जवळूनच दाखवतो। फायनली आता आपण पोहोचलोय राजस्थानच्या या भव्य आणि ऐतिहासिक कुंभलगड फोर्ट वरती। किल्ल्यावर जाण्यापूर्वी तुम्हाला इंडियन व्हिजिटरसाठी 40 पर पर्सन आणि फॉरेन टुरिस्टसाठी 600 पर पर्सन फीस द्यावी लागते। पहिल्याच नजरेत हा किल्ला किती विशाल आहे ते जाणवतं। अरावली पर्वतरांगांमध्ये उभा असलेला हा फोर्ट खरंच रॉयल फील देतो की नाही? हा फोर्ट राणा कुंभा यांनी 15व्या शतकात बांधला असून महाराणा प्रताप यांचं जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे। तर चला करूया या भव्य अशा किल्ल्याला। इतिहासाच्या या भिंती अजूनही शौर्याच्या कथा सांगतात। जितकं वर जाल तितकं तुम्हाला सुंदर नजारा इकडे तुम्हाला बघायला मिळेल। किल्ल्याला असे एकूण 7 दरवाजे आहेत, त्यापैकी अरेट पोल, हल्ला पोल, हनुमान पोल, राम पोल, पगारा पोल, निंबू पोल आणि भैरव पोल। हे जे दरवाजे शत्रूपासून संरक्षणासाठी स्ट्रॅटेजिक पद्धतीने बांधले गेले होते। या किल्ल्यामध्ये तुम्हाला 300 पेक्षा जास्त मंदिरे बघायला मिळतील। राजवाडे, प्राचीन पाण्याच्या टाक्या, गुप्त मार्गे, वॉच टॉवर्स अशा अनेक गोष्टी आहेत। सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे या किल्ल्याभोवतीची भिंत। ही भिंत जवळपास 36 किलोमीटर लांब आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंटिन्युअस वॉल मानली जाते। त्यामुळे अनेक लोक याला ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणतात। किल्ल्यातील सर्वात प्रसिद्ध जागा म्हणजे बादल महाल। हा किल्ल्यातील सर्वात वरचा महाल आहे। इथून अरावली पर्वतरांगांचा जबरदस्त व्ह्यू दिसतो। हवा थंड असल्यामुळे याला बादल महाल असे म्हणतात। इतिहासामध्ये हा किल्ला इतका मजबूत होता की अनेक आक्रमणानंतरही तो सहज जिंकता आला नाही। फक्त पाण्याचा पुरवठा बंद झाल्यावर काही वेळा शत्रूंना आतमध्ये प्रवेश मिळाला होता।
महेश आहेत आपल्यासोबत, तर त्याला विचारतो तुला कसं वाटतं इकडे. आम्हाला फर्स्ट टाइम आलो आम्ही इकडे. आम्हाला Okay. खूपच छान वाटतंय. ओके. फिरायला काहीतरी नवीन असं बघायला पण भेटतंय. आज हा किल्ला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट आहे आणि राजस्थानमधील टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन मानला जातो. हा फक्त किल्ला नाही, हा राजस्थानच्या शौर्य, इतिहास आणि अभिमानाचं जिवंत प्रतीक आहे. सर्व गड फिरल्याच्या नंतर आता आम्ही चाललोय परत पुढच्या प्लेसकडे. सो बाबू दमलाय. हा किल्ला इतक्या उंचावर बांधला आहे की पूर्वी शत्रूला दुरूनच पाहता यायचं, त्यामुळे संरक्षणासाठी हा परफेक्ट फोर्ट मानला जायचा. किल्ल्याच्या भिंतींची रुंदी काही ठिकाणी इतकी मोठी आहे की त्यावर एका वेळी जवळजवळ 8 घोडे एका वेळी धावू शकतात. कसं वाटलं? आम्हाला अर्धवटच आम्ही आलो, कारण आमच्या पायाने सांगितलं तर बस तुमच्याने एवढंच होऊ शकतं. मेल्यू. आता आमची गाडी पण बंद पडली. मगाशी दुसऱ्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि आता आमची गाडी पण बंद पडली, तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे दुसरा आणि आपण सकाळी निघालोय. आजचं आपले लोकेशन होतं हल्दी घाटीसाठी, जे आपल्या मागे तुम्ही बघू शकता. हल्दी घाटीला आल्यानंतर आपण जे महाराणा प्रताप संग्रहालय बघणार आहोत आणि मागच्या बाजूला तुम्हाला दिसतच असेल. तर मग जाऊया आपण ते बघण्यासाठी. महाराणा प्रताप म्युझियम हे राजस्थानमधील हल्दीघाटी येथे असलेले प्रसिद्ध संग्रहालय आहे. हे संग्रहालय महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्यांचे जीवन आणि हल्दीघाटीचा इतिहास दाखवते. संग्रहालयात महाराणा प्रताप यांचे शस्त्र, कवच, चित्रे आणि युद्धातील प्रसंगाचे मॉडेल्स आहेत. महाराणा प्रताप आणि अकबराच्या सैन्यात झालेल्या 1576च्या हल्दीघाटी युद्धाची माहिती दाखवली. महाराणा प्रतापांचा घोडा चेतक याची कथा इथे खूप आकर्षक आहे. इस युद्ध में अकबर स्वयं नहीं आए थे. 1597 में अर्थात 9 मई 1500 ईस्वी में गुजरात के शासक बहादुर शाह के आक्रमण के कारण रानी, इससे महाराणा प्रताप ने 12 वर्ष 9 मई 1540 ईस्वी में सूबेदार जब वो शेरपुर पहुंचा, ये घटना है. मेवाड़ की एक ऐसी मां थी जिसने अपने पुत्र का बलिदान देकर उस बाघ का शिकार कर उस बाघ महाराणा प्रताप ने प्रतिज्ञा की थी कि आता आपण आलो आहोत हल्दीघाटीच्या छोट्याशा मार्केटमध्ये. इथे राजस्थानची पारंपरिक कला आणि संस्कृती जवळून पाहायला मिळते. हस्तकला, तलवारींचे मॉडेल्स आणि गुलाबाचे प्रोडक्ट्स इथली खास. म्युझियमच्या आत हा सुंदर तलाव बनवलेला आहे. शांत वातावरण, आजूबाजूची राजस्थानी वास्तुकला आणि इतिहासाची फील इथे खूप वेगळी वाटते. मार्केटमध्ये तुम्हाला राजस्थानची कल्चर्स आणि हिस्टरी फील करणाऱ्या खूप गोष्टी पाहायला मिळतात. राजस्थानी ट्रॅडिशनल कपडे, रंगीबेरंगी पगड्या, तलवार आणि ढाल, महाराणा प्रताप यांचे चेतकचे शोपीस. तर आता इथले महाराणा प्रतापांचं जे म्युझियम पाहिल्याच्या नंतर आता आपण चाललोय हल्दीघाटी बघण्यासाठी. त्याच्या अगोदर आम्ही आता जाणार आहोत लंचसाठी. तर आजचा मेनू असणार आहे आमचा जेवणाचा एकदम राजस्थानी चमचमीत. मला दाखवतो इकडे गेल्याच्या नंतरला. मस्तपैकी राजस्थानी जेवण जेवल्याच्या नंतरला आता आपण जाणार आहोत बगोर की हवेली बघण्यासाठी. सो तुम्हाला मी दाखवेन तिकडचं पण. ऊन काय वाटतं इकडे, पण तेवढंसं काय ऊन नाही ॲक्च्युली इकडे बघितलं तर. खूप छान वाटतंय आणि आम्हाला संध्याकाळची ट्रेन आहे. सो लवकरात आमचे जे राहिलेल्या प्लेस आहेत त्या कवर करायचे आहेत. जे 3-4 प्लेस असतील ते. आणखी ते झाल्याच्या नंतर आम्ही जाणार मुंबई.
तर हल्दीघाटी नंतर आम्ही पोहोचलोय राजस्थान मधल्या सिटी पॅलेस मध्ये. मंदिर नाही आहे, जग मंदिर. ओके. आणि आता तुम्ही तिकडे कशासाठी चाललाय? आम्ही आता तिथे बोट सफारीसाठी चाललेलो आहे. तिथे जे आतमध्ये मंदिर आहे ते बघण्यासाठी चाललं. आम्हाला असं करण्यात आलं आहे की खूप प्राचीन आहे, त्याच्यामुळे आम्ही तेवढं लांब आलोय तर ते कसं मिस करणार, म्हणून आम्हाला तिथे आम्ही आता ते बघण्यासाठी आलो. आणि ह्याची एंट्री फी तुम्हाला किती सांगितली इकडे? एंट्री फी आम्हाला 800 रुपये सांगितले अडल्ट, सॉरी 850 रुपये fee आहे त्याची. 850 रुपये सांगितले अडल्टसाठी आणि मुलांसाठी आहे फक्त 450. तर तुम्ही कधी याल तर हे नक्की करा. नक्की बिकॉज नक्की ह्याला भेट द्या, कारण खूप छान आहे आणि बघण्यासारखं आहे. आणि संसेट आता मिस करू नका प्लीज. करेक्ट. पिचलममध्ये बोट रायडिंग करण्यासाठी सिटी पॅलेस मध्येच बोटिंग तिकीट काउंटर आहे. तिथून शेअर बोट किंवा प्रायव्हेट बोट मिळते. बोट साधारण 15 ते 10 मिनिटांमध्ये जग मंदिरला पोहोचते. आपण आता सिटी पॅलेस मधून लेक पिचलावरून बोट राईड करत जग मंदिरकडे निघालो आहोत. चारी बाजूंनी पाणी, मागे दिसणारा सिटी पॅलेस आणि समोरचं जग मंदिर हा अनुभव खूपच सुंदर आहे. महाल मेवाडच्या महाराणांनी 17व्या शतकात बांधायला सुरुवात केली. महाराणा करण सिंग आणि नंतर महाराणा जगत सिंग यांनी हे पूर्ण केलं, म्हणूनच याचं नाव जग मंदिर असं पडलं.